आपल्या सगळ्या बायकांचं असं असतं की दररोज डब्याची वगैरे गडबड असते, मुलांना शाळेत पाठवायचं असतं, त्यामुळं झटपट होणारा नाश्ता आपण करतो, पोहे उपीट असा. पण रविवारी मात्र निवांत वेळ असतो, त्यामुळं ज्या नाश्त्याला जास्त वेळ लागतो तोच नाश्ता आपण करत असतो. जसं की पावभाजी, आंबोळी, आप्पे, मिसळ अशा पद्धतीचा. आम्हीसुद्धा आज रविवार होता त्यामुळं मस्त असा घावनचा बेत केला होता. त्यासाठी मी रात्रीच तांदूळ भिजत घातले होते. सकाळी उठल्यावर हे तांदूळ एकदम मिक्सरला बारीक फिरवून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, भरपूर असं पाणी घातलं आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं. आंबोळीच्या तव्याला कांद्याच्या साहाय्यानं चांगलं तेल लावून घेतलं आणि नंतर वाटीने हे मिश्रण तव्यावरती घातलं. वरून तेल किंवा तूप घालायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी घावन चांगल्या पद्धतीनं भाजून घ्यायचं. अशा प्रकारे एकदम जाळीदार असं हलकं फुलकं आपलं घावन तयार झालेलं आहे. आणि हा नाश्ता खाल्ल्यानंतर आपल्याला जेवणाची सुद्धा गरज नाही, असा हा पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो. त्यामुळे मी चटणीसोबत हे खायला घेतले. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाला, नंतर मला करायचे होते रव्याचे लाडू, कारण मुलांना 2-2 डबे द्यायला लागतात. त्यामुळं दुसऱ्या डब्यामध्ये असा छोटा खाऊ केलेला घरच्या घरीच बरा पडतो. म्हणून मी बाहेरचं न काय देता अशा पद्धतीनं घरातच काही काही करत असते. म्हणूनच मला हे रव्याचे लाडू करायचे होते. पहिला तर मी तुपामध्ये हा रवा भाजून घेतलेला आहे. तसे रव्याचे लाडू मला परफेक्ट जमत नाहीत, पण प्रयत्नाने ते नक्कीच जमतील. अशा पद्धतीनं पहिल्यांदा मी रवा तुपामध्ये भाजून घेतला. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घातलं आणि थोडीशी वेलची पूड घातली आणि दुसरीकडं जो पाक करायला ठेवला होता साखरेचा, तो पाक घातलेला आहे याच्यामध्ये. हा सगळा पाक आपण जर याच्यामध्ये घातला तर सुरुवातीला आपल्याला वाटतं की मिश्रण पातळ झालं आहे आणि भीती वाटते बिघडलं की काय म्हणून. तर अजिबात घाबरण्याचं कारण नाही, कारण थोडा वेळ गेल्यानंतर हा सगळा पाक जो आहे तो रव्यामध्ये चांगल्या प्रकारे मुरतो आणि आपलं मिश्रण तयार होतं लाडू बनण्यासाठी. पहिल्यांदा हे माझं मिश्रण अशा प्रकारे दिसत होतं, एकदम पातळ, आणि थोडा वेळ गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की सगळा पाक रव्यानं शोषून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण तयार झालेलं आहे लाडू वळण्यासाठी. अशा पद्धतीनं मी सगळे लाडू वळून घेतले. मिश्रण जर चांगलं झालं असेल तर लाडू वळायला सुद्धा वेळ लागत नाही. अशा पद्धतीने लाडू वळून घेतले आणि वरून आपल्याला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स लावायचे आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे. एक एक करून मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी केलेले हे लाडू ज्यांनी ज्यांनी खाल्ले त्या सगळ्यांना आवडले. सगळे म्हणत होते भारी झालेत म्हणून. मंडळी, तुम्हाला जर लाडू आवडत असतील रव्याचे तर नक्की या खायला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.